35,000, 5व 6व 7व 8व क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 30,000 रुपयाची धनराशी देऊन आपण प्रत्येक संघाला सन्मानित करणार आहोत आणि प्रत्येक एक संघाला या ठिकाणी बाईक देखील दिली जाईल। एखाद्या संघाचं एखाद्या नौका खेळाडूचं स्वप्न या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे अशी एकमेव स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते या विभागामध्ये। आमदार चषक 2026 चे पर्व आपण पाहतोय। लोकप्रिय खासदार भिवंडी लोकसभेचे सन्माननीय सुरेशजी गोपीनाथ मात्रे आपल्या सर्वांचे लाडके बाया मामा यांच्या वतीने आपण पाहतोय तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी या ठिकाणी देण्यात आली आहे। तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांच्या वतीने सुद्धा 50,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेला लाभलेले आहे। त्यांचा मनापासून आभार, कारण किरण शेठ राऊत यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्या प्रेमा खातीर या ठिकाणी आपण पाहतोय अनेक साऱ्या मान्यवरांनी सढळ हाताने या स्पर्धेला मदत केली आहे। यानंतर आपण पाहतोय शरद नाना खुडे यांच्या वतीने 2 बाईक देण्यात आले। SR ग्रुपचे पुणेचे सर्वे आहेत, बारामतीवरून या ठिकाणी माझा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। सन्मान्य राजेश दादा पाटील TDC बँकेचे संचालक आहेत, त्यांच्या वतीने 1 बाईक देण्यात आली आहे। पहिल्या षटकामध्ये प्रसाद मात्रे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, मॅचला सुरुवात झाली आहे। बॅक टू बॅक आपण पाहतोय 2 बॉल या ठिकाणी डॉट टाकण्यात आलेत अरमानच्या अगेन्स्ट। विराजदादा देशमुख भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका अध्यक्ष यांच्या वतीने 1 बाईक आम्हाला लाभली आहे। मयूरदादा पिसेकर स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचे लाडक्या आयोजक, त्यांच्या वतीने 1 बाईक या स्पर्धेसाठी लाभली आहे। कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय प्रवीण भाऊ राऊत यांच्या वतीने सुद्धा 1 बाईक या ठिकाणी आम्हाला लाभली आहे। आणि काल या ठिकाणी उद्घाटन सोहळ्या प्रसंगी अगदी आपण पाहतो मान्यवरांच्या भूमिकेत ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे, कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या लोकनिर्वाचित आणि नवनिर्वाचित नगर अध्यक्षा सौ रुचिताताई राजेंद्र घोरपडे यांच्या वतीने सुद्धा 1 बाईक या स्पर्धेसाठी देण्यात आली आहे। यावेळेस आपण पाहतोय पायामधून हा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न, हलकीशी कडा घेतले, मागे चालला बॉल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगला तोपर्यंत मिळतील धावा एकंदरीत 2। सध्या आपण पाहतोय अनेक सारे मान्यवर आशुतोष कुलकर्णी, नितीन मोरे यांच्या वतीने 1 बाईक आम्हाला देण्यात आली आहे। केशवजी गुप्ता मेडिकल कॉलेजचे सर्वे आहेत, त्यांच्या वतीने 50,000 रुपयाची धनराशी लाभलेली आहे। अभयजी तावडे, दीपकजी कथोरे यांच्याकडून आम्हाला 25,000 रुपयाची धनराशी लाभलेली आहे। शिवाजी शेठ कथोरे, अनंत शेठ कडव यांच्याकडून सुद्धा रोख रक्कम रुपये 25,000 रुपयाची आर्थिक मदत या ठिकाणी स्पर्धेसाठी झालेली आहे। आणि अब्दुल बाबा मलंगड, बिक्की पाटील आणि प्रशांत ठाकूर यांच्या वतीने तब्बल 50,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी देण्यात आली आहे। या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहतायत, कासगावचे नामांकित युवा उद्योजक सचिन दादा रामदास टेंबे यांच्या वतीने देण्यात आले, त्यांचेही मनापासून आभार। संपूर्ण स्पर्धेसाठी या ठिकाणी आपण पाहतोय आम्हाला बॉलची व्यवस्था करण्यात आली आहे, ते आदित्य गायकवाड यांचेही आभार आपण व्यक्त करू। दीपकजी ठाणगे MMC एंटरप्राइजेसचे सर्वे यांच्या वतीने स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेसाठी देण्यात आले। धनेश ठाणगे यांच्या वतीने 1 सायकल आणि मॅन ऑफ द मॅच साठी मेडल रोहित चौधरी यांच्या वतीने देण्यात आले। सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। जनता राजा क्रीडा मंडळ कासगाव आणि ग्रामस्थ मंडळ कासगाव यांच्या वतीने या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार किरण शेठ राऊत, हरीशदादा राऊत, सुवर्णाताई राऊत आणि हर्षदाताई राऊत या सर्वांच्या वतीने मनापासून आभार। 5 वरती पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे। बॅटर अरबाज बॅक टू द पॅव्हिलियन। टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्व आदित्य गायकवाड यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज या ठिकाणी आम्हाला देण्यात आले, त्यांचेही मनापासून आपण आभार व्यक्त करू। षटक क्रमांक पहिले संपन्न झाले। 4 ओव्हरचे मॅच सध्या घडीला आपण पाहतोय संघ थोडंसं अडचणीत आहे। मी तर म्हणेन भाईजान स्टार कुळगाव B+ हा संघ
प्रसाद म्हात्रेची गोलंदाजी, तो जलवा मागच्या मॅचचा याही मॅच मध्ये पाहायला मिळाला. सध्या गोलंदाज रोहन भालेराव. पहिला बॉल भन्नाड वेग, अचूक टप्पा, नियंत्रण गोलंदाजीमध्ये आणि पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. कासगाव गावाच्या एंड कडून षटक तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. प्रसाद म्हात्रेच्या नेहमी पावलावरती पाऊल ठेवणारा गोलंदाज रोहन भालेराव आहे आणि काय कमालीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आज तुम्हाला हरिश्चंद्र स्मृती जर्मन क्रिकेट संघ एरन जाड हा संघ देखील इथे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न, कडे कडे स्टोक अरमान या ठिकाणी आपण पाहतो. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत आणि इथे धावत संख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी आपण पाहतोय सुरुवातीला 2 बॉल डॉट टाकले होते प्रसाद म्हात्रेने, तशीच गोलंदाजी कुठेतरी पाहायला मिळतीये याही षटकामध्ये रोहन भालेरावची. स्टप्स या नावाने ओळखला जाणारा खेळाडू यावेळी स्टेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करण्यात आला. अगदी आपण पाहतो ब्लॅक स्क्रीन समोर या ठिकाणी क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतायत. चेंडूला गादर केला, एक सिंगल मिळाली आहे. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये 6. पूर्वार्ध तुम्ही पाहतात आणि या पूर्वार्धामधून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कासगाव स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका या ठिकाणी आपण पाहतोय. संपर्क होऊ शकला नाहीये, अगदी चेंडू टप्प्यात आला नाहीये. स्वतःवरती नाराज आहेत बॅटर सोहेल. अरबाज ए बी सी असे 3 अरबाज या ठिकाणी आपण पाहतो एकाच संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. निसारबाई शेख यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय. अंपायर सिग्नल नो बॉल और स्टेपिंग चा नो बॉल या ठिकाणी आपण पाहतोय आणि अगदी चेंडू पडल्यानंतर देखील आपण पाहतोय अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला होता, परंतु एक्झॅक्टली पंचांनी पहिल्यांदाच पकडलंय, गोलंदाजाला दंडित केलंय. अगदी प्रॉपर डिसिजन. अंपायर सिग्नल नो बॉल देन फ्री हिट. 7 धावा धावफलकावरती आहेत. शफल झालेत यावेळेस अक्रॉस द लाईन ने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. बडी विकेटला मिळतील धावा 4. बराच वेळेनंतर आलेला या ठिकाणी आपण पाहतो हा पहिला चौकार या इनिंगचा. 10 चेंडू नंतर आलेला हा पहिला दर्जेदार चौकार. म्हणजे या एका चेंडूसाठी किमान 5 धावा खर्च करण्यात आला. जे सुरुवातीला 4 बॉल मध्ये केलं नव्हतं ते मात्र एका बॉल मध्ये या ठिकाणी गोलंदाज रोहन भालेरावने केलेलं आहे आणि ते गमावलंय सुद्धा असं म्हणावं लागेल. शेवटचा बॉल 11 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. शॉट ऑफ गुड लेंथ, फटका प्रतिमे, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. अगदी आपण पाहतो चेंडू थोडासा बाउन्स होत होता, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऑन साइडला खेचलेला आपण पाहतो हा स्ट्रोक. खणखणीत आमदार चषकातील हा दमदार षटकार. या दरम्यान आपण पाहिलं तर काय जबरदस्त स्ट्रोक, ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग पाहायला मिळतोय. जबळ आपण पाहतोय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, होम स्टेपिंग जबरदस्त पाहायला मिळाले आणि 1 ते 2 पावलं पुढे टाकत असताना हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. होमचा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचं कौतुक करावं लागेल. जवळ आपण पाहतो प्रॉपर लाईव्ह टेलिकास्टिंग 1 2 3 4 नव्हे तर तब्बल 9 फ्रेम मध्ये या ठिकाणी आपल्याला हे प्रक्षेपण पाहायला मिळते. ही कला फक्त मी तर म्हणेन या वाहिनीला आणि या अपडेटरला सुद्धा
या ठिकाणी आपण पाहतोय याचं कौतुक करावं लागेल, त्यालाच जमेल, कारण अप्रतिम कामगिरी सध्या तर आपण पाहतोय. कारण काल देखील आपण रोहित चर्चा केली की फार कमी वेळेमध्ये ज्यांनी अगदी आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्र राज्याला दखल घेण्यासाठी भाग पडलं ती वाहिनी म्हणजे ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट. कौतुक करावं लागेल. सध्या गोलंदाज आपण पाहतोय जीवन अर्थात दिनेश भालेराव सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक संघाच्या वतीनं घेऊन या ठिकाणी सज्ज आहेत. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं षटक संघाचं हे तिसरं षटक सांघिकरित्या. अंपायर सिग्नल वाईड बॉल. ओ बाटची कडा होती ज्या ठिकाणी आपण पाहतो स्ट्रॉंग अपील करण्यात आली, परंतु इथे झेल ड्रॉप झाल्यानंतर सुद्धा नाबी संधी होती आणि एकाच एंडला जर दोन गाड्या आल्या रोहित तर अपघात निश्चितच होणार आहे. कारण सध्या आपण पाहतो कासगाव नगरीमध्ये आपण आहोत आणि कासगावकरांसाठी आनंदाची पर्वणी आहे की कासगाव पनवेल लवकरच रेल्वे लाईन सुद्धा नवीन तयार होते. ही अभिमानाची गोष्ट आहे सध्या तमाम कासगावकरांसाठी, परंतु ते कधी कंप्लीट होईल याची प्रतीक्षा आपल्याला करावी लागणार आहे. 18 धावा आणि 18 धावा संख्येमध्ये लागलेला हा धक्का दुसरा टीम कुळगाव B+ ला. धावा धाव फलकावरती आहेत. 2 विकेट्स गाडीकडे गमावलेले आहेत आणि सध्या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भाईजान निसार भाई शेख डावखुरा आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सध्या स्ट्राईक एंडला आहेत. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा निसार भाई शेख संघाच्या मदतीसाठी धावत असतात, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि ते झेल देखील ड्रॉप. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले परंतु अखेर या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय. जणू काय फटक्याचा चटका लागला असेल क्षेत्ररक्षकाच्या हाताला आणि धाबा मिळतायत. या ठिकाणी कुळगाव B+ ला 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट. सध्या आपण पाहतो निसारभाई शेख चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघाला जर चांगलं टार्गेट द्यायचं असेल तर इथून गेअर चेंज करावा लागणार आहे. या डावाचा यावेळेस आपण पाहतो मिडॉफ वरून चेंडू ट्रॅव्हल्स झाला, लॉंग ऑफ कडे तोपर्यंत एक सिंगल. सेकंडचा कॉल होता परंतु नो वेट या कॉलची गरज असते. सोहेल आणि सध्या भाईजान निसारभाई शेख मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. सोहेलचा विचार केला तर अद्यापर्यंत 4 बॉल त्याने फेस केले आणि वैयक्तिक 10 या धाव संख्येवरती आपण पाहतो तो नाबाद खेळतोय. कासगाव चषक पुरस्कृत आमदार चषक खरं तर आपण पाहतोय मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते आमदार आदरणीय किसनरावजी कतोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. जाणता राजा क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ कासगाव किरण शेठ राऊत यांच्यावरती असणारं नितांत प्रेम आणि म्हटलं जातं ना की मुरबाड विधानसभेची एवढी प्रजा आणि त्या प्रजेचा एकच राजा सन्माननीय आमदार किसनरावजी कतोरे साहेब. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 2 गडी गमावलेले आहेत. त्यावेळेस आपण पाहतोय चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी. दिनेश भालेराव देखील चांगलं कमबॅक करतायत. हात खोलण्याची संधी मात्र बॅटरला देत नाहीयेत गोलंदाज. एका चौकार एका षटकाराचा अपवाद जर आपण वगळला ना तर मोठा फटका या इनिंग मध्ये पाहायला मिळाला नाहीये. सोहेलच्या बॅट मधून जे मोठे फटके आलेले आहेत. शेवटचे 2 बॉल. षटक क्रमांक 3 स्वाद आराध्या फूड कॉर्नर समोर तुम्ही पाहतायत. जरूर त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता, परंतु लक्षात घ्या ते विनामूल्य नाहीये. तुम्हाला तिकडे पेड सर्व्हिस मिळेल
एक सिंगल धाव घेण्यात आली, परंतु वाईट प्लस 1 अशा एकंदरीत धावा मिळतील 2. या ठिकाणी आपण पाहतो या पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आले. लेग बाईज डीके सर या ठिकाणी आम्हाला सांगतात की लेग बायची एक धाव घेण्यात आली आहे. डिंगडॉंग कासगाव आणि श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव संघाचे काही खेळाडू या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती राहील आपण सुद्धा या मंचावरती आपले मनपूर्वक स्वागत. डिंगडॉंग कासगाव संघाचे पुरस्कर्ते आहेत कल्पेश टेंबे यांना सुद्धा विनंती राहील आपण सुद्धा या आपले मनपूर्वक स्वागत. शेवटचा बॉल 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज दिनेश टायकेंडला निसार बाई शेख बॅटची टॉप एज लागली आहे. स्वतः रोहन भालेराव आणि तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचले, परंतु एक्झॅक्टली घडलं काय, जिथे 1 होती तिथे 2 झाल्या आणि आता 2 तिथे तिसरी देखील कंप्लीट होतीये. चेंडूची फेकाफेक पाहायला मिळते. असं वाटलं होतं काही क्षण की हा झेल टेपला जाईल, एकही धाव मिळणार नाही, बॅटर आउट होतील, परंतु 1-2 नव्हे तर 3 धावा या ठिकाणी घेण्याचा पराक्रम सध्या या 2 खेळाडूंनी केलेला आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालेला आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले भाईजान स्टार कुळगाव B+2 बाद 29 वरती. भोज संघाचे कॅप्टन आणि स्वर्गीय हरिश्चंद्र स्मृती जे हनुमान क्रिकेट संघ एरंजाड संघाचे कॅप्टन ऑलरेडी या ठिकाणी उपस्थित आहेत. सनी राणे भोज संघाला विनंती करेन शंकर पाटील योगेश पाटील आपण लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे, कारण या षटकानंतर आपण करणार आहोत तुमचा टॉस. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय सप्त हिंद केसरी बैलगाडी क्षेत्राचा देव स्वर्गीय मोठा लक्ष आणि चतुर्थ हिंद केसरी स्वर्गीय सर्जा यांना तुम्ही पाहतायत. स्वर्गीय सुंदर खरं तर आपण पाहतो ज्या ज्या नंदीनं महाराष्ट्र गाजवलंय असे नंदी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि ज्या क्षेत्रावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नाव केलं आपलं, अगदी आपण पाहतो कार्तिकी किरण राऊत या नावाने मोठा लक्ष असेल, सर्जा असेल, सुंदर असेल असे नंदी पळाले आणि नुसते पळाले नाही तर आपल्या नावाचा डंका संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी पेटवलाय. महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे या नंदींचं नाव नाही असे नंदी आपण पाहतोय. टॉस बॉक्स मध्ये हे कटआउट तुम्ही पाहतायत ऑन स्क्रीनला. 29 धावा झालेले. शंकर पाटील स्वागत आहे आपलं, भोज टीमचे कॅप्टन आहेत. या षटकानंतर आपण टॉस घेणार आहोत. फ्रेंडशिप पोहपाडा संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आणि सध्या तरी त्याच्यावरती अंमलबजावणी चालू आहे. शेवटचं अंतिम षटक. आज जवळजवळ 10 मॅचेसचा शेड्यूल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या मॅच मध्ये आपण आहोत. दिवस रात्र फॉर्मॅट आणि आजची रजनी ही दुसरी आहे. रेग्युलर गटाला या मॅच नंतर सुरुवात होणार आहे. पहिला सामना एरनसाड बनाम भोज, मोठी लढत सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका बाजूला शंकर पाटील, दुसऱ्या बाजूला सनी राणे, एका बाजूला मयूर महेर तर दुसऱ्या बाजूला योगेश पाटील सबसे कातिल. सध्या हे बॅटल तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहात. यावेळेस आपण पाहतोय स्कोर ऑफ द विकेट. फटका हवेत खेळलेत, क्षेत्ररक्षक पोहोचले प्रसाद म्हात्रे. अगदी आपण पाहतो अनुमान चांगला लावला होता, परंतु शेवटच्या क्षणाला हातातून चेंडू निसटलाय आणि ते धावा मिळाले 2. सध्या आपण पाहतोय 2 धावेच्या मदतीने शेवटच्या अंतिम षटकामध्ये मात्र धावांची गती या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न निसारबाई शेख यांना करावा लागणार आहे. त्याच्या साथीने आपण पाहिलं तर सोयल, कारण किमान 10, 12, 15 या धावा येणं अपेक्षित आहे, कारण एक चांगले फाईट होऊ शकते
या मॅच मध्ये हे माहिती आहे कुळगाव बी प्लस आणि टीम फ्रेंडशिप पोपाडा संघाला देखील. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत तितका सुंदर झेल टिपलाय क्षेत्ररक्षक किशोर मेहरने. अप्रतिम झेल संपलाय खेळ. निसारभाई शेख यांना परतावा लागेल बागारी. धक्का क्रमांक 3 लागेल भाईजान स्टार कुळगाव बी प्लस संघाला. फलंदाज बाद. एकतीस धावत संख्येवरती लागलेला हा तिसरा धक्का. सध्या आपण पाहतो जितकी क्रेज क्रिकेट या खेळाची आहे तितकीच क्रेज बैलगाडा शर्यत. नाद एकच. अगदी आपण पाहतो मोठमोठ्या स्पर्धा होत असतात आणि नुकताच मागच्या आठवड्यामध्ये मला असं वाटतं की 7 एप्रिलला खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक मैदान या ठिकाणी झालेलं आहे. अगदी आपण पाहतो थार गाडीचा मालक या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रवीण शेठ राऊत आणि आकाश शेठ राऊत यांचा रायबा शंभो या 2 नंदीने कमालच केलेली आहे. म्हणजे सध्या बदलापूरचं नाव देखील या क्षेत्रामध्ये कुठे कमी नाही आहे असं बडावं लागेल. उसाटणीचा रायबा बदलापूरचा शंभो. शेवटचा षटक गोलंदाज संयोग खोलवर टप्पाचा बॉल ऑन साइडला बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल फेकी सुरेख पाहायला मिळते आणि बॅकअप देखील चांगलं होतं. 2 धावा मिळतील 2 धावा मिळतील कारण सध्या धावा येणं फार गरजेचं अपेक्षित आहे आणि या मॅच मध्ये 34 धावा आहेत. वसूल केलाय. बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटला पण पाहतोय. जबरदस्त फटका घनाघाती प्रहार. यूज इट षटकार. प्रयत्न सध्या तरी आपण पाहतो भाईजान कुळगाव बी प्लस संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर सोहेलच्या बॅट मधून षटकार आला. त्याची बॅट तलपती आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि काय फटकेबाजी होत आहेत. एका बाजूने आपण पाहतो किल्ला लढवण्याचं काम सध्या कुळगाव बी प्लस संघासाठी या ठिकाणी करत आहेत सोहेल. 40 धावा झालेले. शेवटचा बॉल किती धावा येतील. सिंगल आली तर 41. अगदी आपण पाहतोय डबल आली तर 42 धावा बनतील. चौकार षटकार आला तर एक चांगलं मोठं टार्गेट या मॅच मध्ये सेट होणार आहे. शेवटचा बॉल संयोग पवार. संयोग पवार आपण पाहतोय ऍज अ बॉलर. एक सिंगल धाव घेण्यात आली आहे. बॅटची कडा होती आणि आता दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नाही आहे. बिलकुल धाबा बनलेत पहिल्या पूर्वार्धामध्ये. 41 आणि 42 धावांचं टार्गेट सेट झालंय टीम फ्रेंडशिप मोहोपाडा संघाच्या अगेन्स्ट. या आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला स्वर्गीय हरिश्चंद्र स्मृती जयहनुमान क्रिकेट संघ एरनझाड तर त्यांना फाईट करेल ओम कोंडेश्वर भोज. या 2 टीम मध्ये होईल टॉस. हॅलो हॅलो चेक. चला आमचे मोहनजी टेंबे उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण टॉस करतो या 2 टीम मध्ये. एकीकडे टीम जे हनुमान एरनजाड आणि त्याच्या विरोधात ओम कोंडेश्वर भोज. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं सहर्ष स्वागत. There is a call.
टॉस जिंकलाय मयूर, डिसाईड काय पेंडिंग निर्णय नका पेंडिंग ठेवत जाऊ. काय होतं पेंडिंग ठेवल्यानंतर पुढचं काही सांगता येत नाही. जेव्हा तुम्ही टॉससाठी येता टीम तर पूर्ण आलेली असते. डिसिजन पेंडिंग ठेवलाय. काय वाटतं गतवर्षी या स्पर्धेमध्ये खेळतो, यावर्षी काय वाटतं बदल काय झालेला वाटतं स्पर्धेत? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि जो संघ क्वालिफाय होणार आहे त्या प्रत्येक संघाला बाईक ठेवले. आयोजकांचे धन्यवाद. ओके, आयोजकांचं धन्यवाद. काय म्हणाला शाल, टॉस गमावलाय बॉलिंग, यस टॉस गमावला. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना किती धावा बनवाल या खेळपट्टीवरती? 50+ करण्याचा प्रयत्न करू. मग त्या तुमच्यासाठी सफिशियंट ठरतील का? हो, नक्की राहतील. बॉलिंग चांगली. संघामध्ये काही बदल असतील का, का तेच प्लेइंग गेल्यावर नेहमी खेळतात तेच राहतील की काही चेंजेस? तेच आहेत सेम. काय म्हणाली स्पर्धा जांताराजा क्रीडा मंडळ कासगाव व ग्रामस्थ मंडळ कासगाव यांच्या वतीने कासगाव चषक पुरस्कृत आमदार चषक ही स्पर्धा खूप चांगली स्पर्धा आहे आणि 8 संघांना 8 बाईक ठेवणं पण इतकं सोपं नाही, पण त्यांनी केलं आहे, तर त्यांना शुभेच्छा. ओके, थँक्यू. तर टॉस बॉक्समधून न्यूज आली आहे की टॉस टीम जय हनुमान एरंजाड या टीमने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय भोज संघाला. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा कासगाव चषक 2026चं पर्व. या पुढे कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जातोय जिथे असेल महेश जुले. धन्यवाद जगदीश दादा पाटील आणि रोशनजी संतेश सर. 41 धावा बनलेले आहेत, 42 धावांचं लक्ष. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं आपण स्वागत करू. 24 बॉल आणि 42 टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलेले. सलामीची जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळेल. नेहमीप्रमाणे एका बाजूला प्रसाद म्हात्रे तर त्याच्या साथीनं रोहन भालेराव. ओपनिंग पेअर सध्या मैदानाच्या मध्ये दाखल होतीये. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. जांताराजा क्रीडा मंडळ ग्रामस्थ मंडळ कासगाव यांच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये कासगाव चषक पुरस्कृत आमदार चषक ही स्पर्धा आपण पाहतोय आणि हे दमदार पर्व आहे. 6वं ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. सध्या चर्चा चालू आहे हर्षद टेंबे सोबत, सनी राणे आणि सर्व या ठिकाणी आपण पाहतो मेंबर्स, मॅनेजमेंट टीम चर्चा करते. 24 बॉल 42 टार्गेट आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यश मोरे. संघाचा तारणहार गोलंदाज आपण पाहतोय, ज्यांच्यावरती प्रचंड विश्वास निसारबाई शेख यांचा आहे. असा गोलंदाज आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये सज्ज. मॅन्डेटरी पॉवर प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन. यश मोरे षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. सज्ज स्ट्राइक एंडला बॅटर रोहन भालेराव. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने उडवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतो प्रयत्न करतात आणि आता अखेर 1-2 बाउन्स चेंडूला गॅदर करण्यात आलाय. धाबा मिळतील 2. अस्थिरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय ज्युनियर उस्मान कुळगावचा आपण पाहतोय. सध्या मैदानाचा केंद्रबिंदू. चांगली विवरचना पाहायला मिळते. शॉर्ट थर्ड मॅन संघाचे सर सेनापती निसारबाई शेख. शॉर्ट फाईन लेगला आपण पाहतोय अरबाज. शॉर्ट पॉइंट, गली पॉइंट आपण पाहतोय. शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, बिड ऑफ या ठिकाणी तैनात आहे. शॉर्ट स्क्वायर एक तैनात आहे. बॅटची कडा, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि ते आपण पाहतो कॉट बिहाइंडच्या रूपाने टिपली असेल. ज्युनियर उस्मानने केले सेलिब्रेशन. धक्का पहिला लागलाय फ्रेंडशिप बोपाडा संघाला. फलंदाज बाद. का हाताने हा झेल टिपण्यात आलाय. काय जबरदस्त आपण पाहतोय. पूर्णपणे डाईव्ह लगावली आहे, स्वतःला झोकून दिलं अक्षरशः.
कारण या विकेटची किंमत या ठिकाणी माहिती आहे कुळगाव बी प्लस संघाला, कारण रोहन बाद झालाय आणि आता आपण पाहतोय थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज यश मोरे देखील या मॅच मध्ये करणार आहेत. 2 धावा धावफलकामध्ये पहिल्या बॉलवरती आल्या 2, त्यानंतर मिळाली विकेट. कुठेतरी आत्मविश्वास गोलंदाजाचा दुणावलेला पाहायला मिळेल सध्या या मॅच मध्ये. मोठा सामना आहे, एक संघाला बीट करून हे 2 संघ ऑलरेडी पुढे सरकलेत आणि आता सेकंड राऊंड मधून हा पहिला सामना आहे. जो संघ जिंकेल तो मात्र इथे तिसरा फेरीचं तिकीट या स्पर्धेचं बुक करणार आहे. यश मोरे, न्यू बॅटर किशोर महेर सध्या स्ट्राईक एंडला, इन ॲट नंबर 3च्या पोझिशनला. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन संपर्क नाहीये, व्यवस्थित शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय, धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी आहे, धारधार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहतो विवरचना डीप मध्ये जर आपण विचार केला तर लॉंग ऑफला एक खेळाडू सीमारेषे लगत पेट्रोलिंग करतोय. अगदी आपण पाहतोय काऊ कॉर्नर मधून एक खेळाडू पेट्रोलिंग करत असताना आपण पाहतोय सीमारेषे लगत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव मिळेल. सध्या निसारभाई या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला गॅदर करतायत. यश मोरे, कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट अटॅक संपादित केली तर हनुमान भाई यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. परंतु प्रत्येक खेळाडूला एक सुवर्ण संधी आहे. संपूर्ण 6 दिवस रात्रीमध्ये सचिन दादा टेंबे यांच्या कटआउटला जर तुम्ही डायरेक्ट हिट केला तर तुम्हाला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. अगदी आपण पाहतो ही संधी आहे प्रत्येक खेळाडूसाठी, कारण ज्यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफीज देण्यात आले ते कासगावचे युवा उद्योजक कुमार सचिन रामदास टेंबे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलंय, झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु एक टप्पा घेत आपण पाहतो चेंडूला अडवण्यात आलाय. तिकडे क्षेत्ररक्षक जावाभाई होते, चेंडूला गॅदर करतायत तोपर्यंत एक सिंगल. सध्या आपण पाहतो एका धावेसाठी फार संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये टीम फ्रेंडशिप बोहपाडा संघाला, कारण जबाबदारी रोहन भालेराववरती होती. तो स्वास्थ्यामध्ये बाद झाला, परंतु आता प्रसाद म्हात्रे आणि किशोर मेहरला ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे. बंडल ऑर्डर मध्ये समीर सारखा एक जबरदस्त फलंदाज देखील बोहपाडा एरनसाडकडे. बडॉनला आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल झालाय, झाली मिस्टेक आणि चुकीला अजिबात माफी नाहीये. अरबाजने केली मिस्टेक, बॉल चाललाय जणू काही सीमारेषेच्या बाहेर, दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4, तो होगा बेडा पार. पूर्णपणे आता मोमेंटो शिफ्ट होतो की काय आता बघावं लागणार आहे, कारण या मॅच मध्ये अगदी आपण पाहतो जिथे अडखळत चाचपडत खेळत होता संघ फ्रेंडशिप बोहपाडा रोहन भालेराव बाद झाल्यानंतर, परंतु आता या चौकाराने पुन्हा एकदा या ठिकाणी एक नवीन या ठिकाणी आपण पाहतोय उजळी दिली आहे मी तर म्हणे धावत संख्येला. आणि आता उभारी देत असताना 8 धावा धावफलकावरती आहेत. टीमची टोटल आपण पाहतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8-1 बाद. विजयासाठी 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 34 धावांची गरज, म्हणजे 11.33च्या सरासरीने या धावा या ठिकाणी चेस करावा लागणार आहेत. दोन्ही संघाला विनंती राहील थोडासा फास्ट खेळायचंय, खास करून फिल्डिंग करणारी टीम. ऑफिशियल याकडे देखील आपण लक्ष द्या, कारण ऑलरेडी 10 मॅचेसचा शेड्यूल आपल्याकडे, लक्षात असू द्या. गोलंदाज अरबाज बी, मागच्या बादचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. ओ बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण आपण पाहतो पहिला सामना जिंकला फ्रेंडशिप बोहपाडा संघाने. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रसाद म्हात्रे होता, तो सध्या स्ट्राईक एंडलाय. आणि आता गोलंदाज आपण पाहतोय या गुरगा बी प्लस संघाचा अरबाज बी, तो देखील मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई सध्या चालू झालेली आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, एक्स्ट्रा मिळेल. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगती पथावरती आहे. ओव्हर द विकेटने हा पुढचा बॉल
प्रसाद म्हात्रेसाठी स्ट्रॉंग अपील करण्यात आली आहे. पहिला बॉल वाईड जरूर होता, परंतु आता गोलंदाजीमध्ये नियंत्रण केलंय गोलंदाज अरबाज बी ने. आणि अगदी आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर थोडा कमी उंचीचा पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. आणि आता सध्या एसटी रक्षक आपण पाहतोय कमाल करतायत. डॉट बॉल पूर्णपणे आपण पाहतो अंडर प्रेशर. सध्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, परंतु इथून गेअर चेंज करावा लागणार आहे फ्रेंडशिप मोहपाडा संघाला. सेकंडला प्रसाद म्हात्रेचा जलवा त्याला दाखवावा लागणार आहे. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चाललाय, तिकडे मिस्टेक. आणखीन एक धावा मिळतील 2. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय आणि या 2 धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलंय ते दुहेरी अंकामध्ये. सध्या घडीला आपण पाहिलं तर हीच परिस्थिती आपण पाहतो पूर्वार्धामध्ये कुळगाव बी प्लस संघाची होती. आणि या मॅच मध्ये सध्या आपण पाहतो उत्तर अर्धामध्ये देखील ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते फ्रेंडशिप मोहपाडा संघाची. हो पंचांकडे स्ट्रॉंग अपील. एसीडीज OUT फलंदाज होईल बाद. LBW च्या स्वरूपात धक्का दुसरा लागेल. बॅटिंग करत असताना फ्रेंडशिप मोहपाडा संघाला फलंदाज बा. बात है, इरादे रोज बनते रोज बिगड़ते हैं. इरादे तो रोज बनते रोज बिगड़ते हैं. शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साई राम. सध्या आपण पाहतोय काय मान्यवर निखिल धुळे वराडेवरून आणि नितेश कोंडिलकर आणि निलेश धुळे यांच्या ठिकाणी अकबर झालंय. त्यांना देखील विनंती केलेला आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. कारण ओम कुंडेश्वर भोज संघ असला की अगदी आपण पाहतो वराडे दहिवली या परिसरातील अगदी सगळ्याच खेळाडू असतील, मान्यवर असतील, काही प्रेक्षक सुद्धा या मॅचचा आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणखीन एक चांगला बॉल. विनोद धुळे वराडेचे ते देखील या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांचे मनपूर्वक स्वागत. 11 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 2 चा खेळ. अरबाज बी कमालीची गोलंदाजी केली आहे. अद्यापर्यंत 4 बॉल त्यांनी टाकलेले. 3 धावा खर्च करत 1 विकेट सुद्धा त्याला मिळाली. आणि सध्या आपण पाहतो इकॉनॉमिकल स्पेल दर्जेदार या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहतोय. 25 जर्सी क्रमांक. ओ कोलवा डबाचा बॉल. बॅटची कडा घेतली. गरंगळे चेंडू मागे चाललाय, परंतु धाव घेण्याची हिंमत होत नाहीये. कारण आता किशोर मेहर हे सांगतायत बचेंगे तो और भी लढेंगे. म्हणून इथे मात्र आपण पाहतो आता रिक्स घेतली जात नाहीये धाव घेण्यासाठी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान कसगावचे सन्माननीय नंदू भोईर यांच्या ठिकाणी आगमन होते. जोबेली गावचे जावई आहेत. स्वागत आहे आपलं नंदू दादा भोईर. 11 धावा धाव फलकावरती आहेत. 11 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल या षटकात स्ट्राईक एंडला समीर. आणखीन एक डॉट बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. LBW फलंदाजाला परतावा लागणार आहे. जसा बॅटर आपण पाहतोय प्रसाद म्हात्रे बाद झालाय आणि जणू काही त्याची कार्बन कॉपी समीर मेहरला देखील परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. 11 वरती तिसरा फलंदाज बाद. कौतुक करावं लागणार आहे. अगदी आपण पाहतोय अप्रतिम दर्जेदार स्पर्धा आणि या स्पर्धेचे शीर्षक गीत या ठिकाणी त्यांना देखील माहिती आहे कधी सामना रंगात येईल काही भरोसा नाही. कारण हा खेळ क्रिकेटचा आहे आणि तसा सामना आता रंगात आलेला दिसतोय. कारण 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे साईल आणि आता 31 धावांची गरज आहे. अगदी आपण पाहतो तांडेल ब्रदर्स यांच्या वतीने या क्रीडांगणाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यांचा देखील मनापासून कौतुक करावं लागणार आहे. अफाट मेहनत. अगदी आपण पाहतो शून्यातून ज्याने विश्व निर्माण केलंय आणि म्हटलं जातं ना
की शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तो खरा कर्तृत्ववान असतो आणि त्यांची अफाट मेहनत मी पाहिलेली आहे. काल आपण पाहतोय सुरुवातीला थोडासा तांत्रिक बिघाड झाला, क्षणात त्या ठिकाणी जाऊन साहिलने अगदी आपण पाहतोय ही स्पर्धा सुरळीत पार कशी पाडली जाईल याकडे त्याचं अधिकाधिक लक्ष होतं. त्यांच्या कामगिरीला देखील आपण सलाम करू. या 12 बॉल 31 धावांची गरज आहे. कुठेही जाऊ नका, हा सामना पाहत राहा, कारण शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये सांगणं फार कठीण आहे. सामना कोण जिंकेल, मोहपाडा की कुळगाव. 12 बॉल मध्ये बनलेले 11 आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये बनवायचे 31. सामना थोडासा कठीण आहे, परंतु क्रिकेट मित्रांनो जर तरला महत्व नाही आहे. सुख दुःखाने भरलेला क्रिकेट आहे. अप अँड डाऊन भरपूर वेळा आम्ही पाहिलेले आहेत. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज अरमान बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. तन्वीर आहेत, माफ करा, षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. पहिला बॉल या ठिकाणी अंपायर सिग्नल वाईड, अतिरिक्त धाव मिळाली आहे. 12 बॉल 31 धावांची गरज असताना सिंगल मिळतीये, म्हणजे येणारे 12 बॉल 30 धावांची गरज. एका 2 मोठे फटके या मॅचचा रिझल्ट बदलू शकतात, परंतु इथे यॉर्कर काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. पहिला बॉल जसा अरबाज बीने देखील वाईट टाकला होता, त्यानंतर गोलंदाजीमध्ये त्याने नियंत्रण आणलं, तशीच गोलंदाजी सध्या तन्वीरची देखील पाहायला मिळते. पहिला बॉल तन्वीरने सुद्धा वाईट टाकला, परंतु आता गोलंदाजीमध्ये त्यांनी देखील नियंत्रण आणलेलं आहे. बॅटची कडा इथे झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु ज्युनियर उस्मान या ठिकाणी आपण पाहतो प्रयत्न चांगले होते. अगदी आपण पाहतो आता तो चेंडू निसटला, एक सिंगल धाव घेण्यात आली आहे आणि सध्या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. जबरदस्त सामना, विद्यमान सामना आपण पाहतोय. सेकंड राऊंड मधून पहिली मॅच पंच या ठिकाणी आपण पाहतोय 1 4 ओव्हर द कॉल या ठिकाणी देण्यात आले. कदाचित या षटकामध्ये असा चेंडू जर पडला तर गोलंदाजाला दंडित केलं जाईल, ही पूर्व सूचना ऑफिशियलच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आणखीन एक चांगला बॉल यावेळेस आपण पाहतोय. कडे कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. जणू काय बॅटर आपण पाहतो महेंद्र स्पॉट कडे पाहत राहिले आणि इथे आपण पाहतो फुटवर्कचा वापर नाहीये, पदलालित्य नाहीये. हा डॉट बॉल, जितके डॉट बॉल तितका दबाव वाढवेल टीम कुळगाव या मॅच मध्ये. आपण पाहतोय खोलवर डबाचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला बॉल चालला शतक थोडेसे फंबल, एकच धाव मिळणार आहे. सिंगल डबलने अगदी आपण पाहतोय सध्या धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु एखादा चौकार एखादा षटकार या मॅच मध्ये पुनरागमन करून देईल, डोकं वर काढेल फ्रेंडशिप मोहपाडा. 12 बॉल 31 ची गरज असताना आपण पाहतोय सध्या 8 बॉल 28 इक्वेशन. ऑन साइडला मिड विकेटला बॉल चाललाय, भरपूर मोठा गॅप आहे, 2 क्षेत्ररक्षक तिकडे झाली मिस्टेक आणि आता बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. सोहेल होते, झाली मिस्टेक, हाताला चटका लागून ब्रश करून बॉल चाललाय सीमा पार. आमदार चषकातील दमदार चौकार. करावे लागणार आहेत किशोर मेहरला. मी मगाशी सांगितलं एका 2 मोठे फटकाले तर सामन्याला कलाटणी मिळू शकते. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका. हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर तुमची प्रगती सुद्धा नाही. आणि इथे आपण पाहतोय चौकारानंतर आणखीन एक चौकार आलाय, परंतु या ठिकाणी घेण्यात आलाय DRS बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. जर कदाचित हा बॉल नो असेल तर धावा मिळतील 5 आणि जर नो नसेल तरी सुद्धा धावा मिळणार आहे 4. बॅक टू बॅक आलेला सलग लागोपाठचा हा दुसरा चौकार. या आपण विजय धुळे यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि वैभव चतुरे यांचे मनपूर्वक स्वागत. चेक आपण करू. श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव, डिंगडॉंग कासगाव संघाचे काही प्रतिनिधी खेळाडू या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे आपण सुद्धा मंचावरती या. आपले मनपूर्वक स्वागत. अंपायर सिग्नल फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू बॅटिंग टीमने गमावलेला आहे. एक्झॅक्टली जो निर्णय या ठिकाणी तिसरा पंचांनी दिलेला आहे, अगदी आपण पाहतोय चेंडू लँड होतोय, एक्झॅक्टली पाहिलंय ऑफिशियल पंचांनी आणि इथे धावा मिळतील
22च्या स्वरूपात पंच 4 बॅट कट. ओके. गरज चला कुळगाव बी प्लस भाईजान जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील. 12 बॉल 31 धावांची गरज होती. झालेल्या मिस्टेक्स या ठिकाणी आपण पाहतो 2 चौकार आलेले आहेत आणि आता इथून या मॅचला कलाटणी सुद्धा मिळाली आहे. अंतिम षटकामध्ये 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज. चित्त थरारक सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा आजच्या रजनीमध्ये आपण पाहतोय. एकाच एक भारी संघ देखील तुम्हाला रेग्युलर गटामध्ये खेळताना दिसणार आहेत, परंतु त्या अगोदर झालेली मॅच सध्या आपण पाहतो कोणी विसरू शकणार नाहीये. एका बाजूला टीम भाईजान स्टार कुळगाव बी प्लस आणि त्यांना फाईट करते फ्रेंडशिप मोपाडा. सेकंड राऊंड मधून हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त लढत 2 संघांदरम्यान आपण पाहतोय. दोन्ही संघ तितके ताकदीचे आहेत, दोन्ही संघ बलवान आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये एकाच कॅलिबरचे संघ आपण पाहतोय. 6 बॉल मध्ये बनवावा लागणार 20 धावा. शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकाची जबाबदारी सध्या कुळगाव बी प्लस संघाच्या वतीनं देण्यात आली. गोलंदाज आहात कडे. शेवटचा षटक स्ट्रायकिंगला आपण पाहतो महेंद्र, नॉन स्ट्रायकिंगला किशोर मेहेर. 6 बॉल मध्ये 20 धावा, किमान 1 ते 2 फटके आपण पाहतो मैदानाच्या बाहेर पाठवावे लागणार आहेत तरच मॅच मध्ये कमबॅक होईल. परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय. 1 ते 2 चेंडू डॉट आले ना जयेश तर सामन्याला पूर्णपणे कलाटणी मिळेल आणि सामना कुळगाव बी प्लस संघाच्या बाजूला देखील चुकू शकतो. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. समोर चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूला गॅदर करतात. एक सिंगल मिळेल. आहात होते अगदी आपण पाहतो एक सिंगल मिळाली. 5 बॉल मध्ये 19 धावांची गरज. जबरदस्त मॅच. जांताराच्या क्रीडा मंडळ ग्रामस्थ मंडळ कासगाव आयोजित आमदार चषक आणि आमदार चषकातील अत्यंत रोमहर्षक सामना सध्या क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बदलापूरचे दोन्ही संघ ताकदवर टीम सध्या एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत आहेत. 42 धावांचं टार्गेट असताना यावेळेस जागा बनवली आहे. खेचून मारलाय. वेट अँड वॉच क्रिकेट आपण पाहतोय. बॉल चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, लॉंग लेगला आलेला हा धमाकेदार रुबाबदार षटकार. मध्ये आपण पाहतोय किशोर मेहेर ज्याच्या बाट मधून षटकार आलाय. विजयाची स्वप्न किशोर मेहेरने दाखवलेत पुन्हा एकदा. फ्रेंडशिप मोहपाडा संघाला 4 बॉल चा खेळ शिल्लक आहे आणि 4 बॉल मध्ये 13 धावांची गरज. फटका फसलाय टॉप एज आणि ते आपण पाहतोय फलंदाज झालाय बाद. किशोर मेहेरला मात्र परतावा लागेल. ज्याच्या बाट मधून षटकार आला तोच बॅटर या ठिकाणी आपण पाहतोय माघारी परतोय. धक्का 4था लागेल. बॅटिंग करत असताना फ्रेंडशिप मोहपाडा संघाला फलंदाज बाद. जबरदस्त स्टार्टरची पाहायला मिळते. शेवटच्या षटकात गोलंदाज आहादला बोलवण्यात आलं. 3 बॉल आता 13 धावांची गरज. कोण कोणाची 3-13 उडवेल सध्या आपण पाहतोय. 45 वर्षाचा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये संघाचं नेतृत्व करतोय. म्हटलं जातं ना उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की तो हार भी तुम्हें हरा नहीं सकती. 3 बॉल 13 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. विकासला करावी लागेल झकास बॅटिंग तरच या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये अस्तित्व कायम टिकेल फ्रेंडशिप मोहपाडा संघाचं. 3 बॉल 13 धावांची गरज. गोलंदाज आहात. जबरदस्त कामगिरी आपण पाहतो अद्यापर्यंत या ठिकाणी षटक क्रमांक 4 मध्ये त्याच्या वतीने करण्यात आली आहे. महत्वाची विकेट या मॅचची प्राइज विकेट त्याने मिळवली आहे किशोर मेहेरची.
3 बॉल 13 धावांची गरज. सामना कुठे जाईल? सामना कुळगावला जाईल की सामना मोहपाडा एरनसाडला जाईल? याचं उत्तर काही क्षणात मिळेल. 3 बॉल 13 ची गरज. ओ भन्नाड वेग, जबरदस्त गोलंदाजी आणि इथे आपण पाहतोय धाव मिळेल एक सिंगल 22च्या रूपानं. आणि आता आपण पाहतोय शेवटचे 2 बॉल मध्ये 12 धावांची गरज. DRS करण्यात आलाय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू या आपण चेक करू रन आउट साठी. Yes, it is not out. 2 बॉल 12 सेफ असतील बॅटर. व्यवस्थितरित्या बॅट या ठिकाणी ग्राउंडिंग केली जाते. याच दरम्यान जयास फार्मचे सर्व अक्ष वासुदेव भोईर देखील माझा आनंद घेत आहेत. 2 बॉल 12 धावांची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर महेंद्र. फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवलंय हो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय जबरदस्त फटका बनवतोय. मॅच अजूनही संपलेली नाहीये हे दाखवलं बॅटर महेंद्रने. टायगर अभी भी जिंदा है मेरे दोस्त. बॉल सीमा पार ठोकलाय षटका. गरज असताना सामना कुठे येऊन ठेपलाय. 1 बॉल 6 वरती सामना जर अवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सामना कोणी जिंकू दे, टीम कुळगाव की टीम मोहपाडा एरनसाड, परंतु सामना रंगलाय. हो रंगलाच पाहिजे. अगदी आपण पाहतोय तमाम प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हळूहळू ऑनलाईन प्रेक्षक देखील वाढलेत. शेवटचा बॉल अगदी आपण पाहतोय एका बॉल वरती दोन्ही संघाचं भवितव्य. जर बॉल डॉट आला, सिंगल आली, डबल आली, चौकार आलं त्याला महत्व नाहीये, परंतु इथे एका षटकाराला महत्व आहे. क्षमता आहे बॅटरकडे. अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंडला महेंद्र, गोलंदाज हात. शेवटचा बॉल आणि इथे आपण पाहतोय फटका. 1 टप्पा घेत या ठिकाणी चालला एक्स्ट्रा कव्हरला, परंतु सामना जिंकलाय टीम भाईजान स्टार कुळगाव B+ ने. परंतु भाईजान देखील सांगत असतील आजचा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. अक्षरशः घाम फोडला एकट्या वाघानं असंच म्हणावं लागणार आहे. परंतु सामना गमावलाय टीम फ्रेंडशिप मोहपाडा संघानं. आपले विशेष कौतुक. हार्ड लक रोहन भालेराव, हार्ड लक समीर.